मित्रांनो, युरोपियन युनियन सोबतचा करार चालू असताना सगळ्यात मोठी चर्चा आहे ती म्हणजे लक्झरी गाड्या भारतामध्ये आता स्वस्तात होणार। आणि ही चर्चा का चालू आहे आणि खरंच होणार का, अगदी 2 मिनिटांमध्ये क्विक मध्ये समजून सांगतो। भारत आणि युरोपियन युनियन याच्यामध्ये एफटी अंतर्गत एक इम्पोर्ट ड्युटी मध्ये सध्या मोठी कपात झाली आहे। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या फ्री ट्रेड अग्रीमेंट च्या अंतर्गत युरोपमधून येणाऱ्या लक्झरी कार्सवर इम्पोर्ट ड्युटीमध्ये मोठी कपात करायचं आज त्यांनी त्याच्यामध्ये डील केलंय। म्हणजे सरकार सध्या 110% पर्यंत असलेलं आयात शुल्क थेट 30% पर्यंत कमी करणार आहे आणि भविष्यात हे शुल्क 10% पर्यंत आणण्याची त्यांची तयारी आहे। मात्र ही सवलत सगळ्या गाड्यांना मिळणार नाहीये। ही सवलत फक्त 15,000 युरो म्हणजे सुमारे 18 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कार्सलाच लागू असेल। सुरुवातीच्या टप्प्यात दरवर्षी सुमारे 2 लाख पेट्रोल आणि डिझेल कार्सना या शुल्क कपातीचा फायदा मिळेल। महत्वाची बाब म्हणजे इलेक्ट्रिकल वाहनांवरील पुढील 5 वर्षे कोणतीही सवलत दिली जाणार नाही। हा निर्णय टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या देशांतर्गत कंपन्यांचं हित जपण्यासाठी घेतलाय। आता या निर्णयाचा फायदा व्होक्सवॅगन असेल, मर्सिडीज बेंझ असेल, BMW, रेनॉल्ड या युरोपियन कंपन्यांना होण्याची दाट शक्यता आहे। भारत सध्या जागतिक तिसरी सगळ्यात मोठी कार निर्माण करणारी बाजार आहे। याच्यामध्ये दरवर्षी सुमारे 44 लाख गाड्या याच्यामध्ये विकल्या जातात। तरी युरोपियन कंपन्यांचा वाटा सध्या 4% पेक्षा कमी आहे। तर सुझुकी, टाटा, महिंद्रा यांचे या बाजारावर आपल्या इंडियातल्या मार्केटवर खूप मोठं वर्चस्व आहे आणि अंदाजानुसार 2030 पर्यंत भारतीय कार बाजार 60 लाख युनिट्स पर्यंत पोहोचू शकतो। आता सरकारचा एकच उद्देश आहे, थोडी स्पर्धा वाढवली पाहिजे, नवीन तंत्रज्ञान भारतामध्ये आलं पाहिजे आणि ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगल्या गाड्या उपलब्ध करून देणे। या सगळ्या सोबतच या कराराअंतर्गत भारताने EU मधून येणाऱ्या काही निवडक कृषी आणि अन्न उत्पादनांवरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्याचं मान्य केले। वाईनवरील शुल्कचा करार हा पण लागू झालाय, जो 150% वरून आता 75% इतका कमी केलाय। पुढील टप्प्यामध्ये ते आणखीन घटून 20% पर्यंत आणला जाईल असं त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलंय। महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलिव्ह तेलावरील शुल्क सध्या 45% वरून 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने ते 0वर आणणार आहेत। प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांवर जसे की ब्रेड आणि मिठाई याच्यावरील 50% पर्यंत शुल्क हे पूर्णपणे रद्द केले जाईल। या सवलतींमुळे युरोपियन वाईन, मद्य, बियर, ऑलिव्ह तेल, मिठाई यांना भारतीय बाजार प्राधान्यपूर्ण प्रवेश मिळणार आहे। आता या सर्वांचं लक्ष मंगळवारी होणाऱ्या पोटेन्शियली ऑफिशियल अनाउन्सकडे असणार आहे। याच्यामध्ये तर तयार राहा येणाऱ्या बजेटसाठी, ज्याच्यामध्ये अशा कित्येक इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला पण शिकायला मिळतील।